सातत्याने बीड जिल्हा कुठल्या तरी चर्चेमध्ये बीड जिल्हा सातत्याने महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतो. पण एक विद्यार्थ्यामुळे अनोखा इथे राजुरी येथील विद्यार्थी आहे जो रोहन बहिर नावाचा. या विद्यार्थ्यामुळे आता महाराष्ट्रभरात बीड जिल्ह्याचं नाव होतं आणि ते चांगल्या पद्धतीने अवघ्या 14 वर्षाचा रोहन आहे. आणि या रोहनने एका महिलेला पुराच्या पाण्यामधून वाचवताना त्यांनी त्याचा जीव धोक्यात घालून त्याला वाचवलं आणि त्यानंतर त्याला शौर्य पुरस्कारासाठी त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील केला आणि त्या ठिकाणी त्याला तो शौर्य पुरस्कार देखील मिळाला. आणि आज रोहनचा त्याच शौर्य पुरस्कार मिळाल्यानंतर रोहनची एक जी बालभारतीमध्ये जो पाठ्यपुस्तकामध्ये एक धडा प्रकाशित झाला आहे आणि त्याच घटनेच्या अनुसरून तो धडा प्रकाशित करण्यात आलेला आहे. माझ्यासोबत आज रोहन आणि रोहनचे कुटुंबीय आहेत. रोहन, काय सांगशील, कशा पद्धतीने तू त्या महिलेला वाचवलं, काय परिस्थिती होती आणि कशा पद्धतीने तुला हा पुरस्कार मिळाला, काय सांगशील? प्रथम 2021 रोजी सप्टेंबर महिन्यामध्ये गावातून वाहत जाणाऱ्या डोंबरी नदीला पूर आलेला होता आणि मी नदीकाठी गाडी धुण्याकरिता गेलेलो होतो. त्याच ठिकाणी गावाकडे काही महिला नदी पात्रात कपडे धुण्याकरिता जात असतात. त्यातील एका महिला छाया काकू म्हणून त्यांचा पाय घसरला व त्या पुराच्या पाण्यात खोलवर पाण्यामध्ये वाहत जात होत्या. त्याचवेळी मी पाहता क्षणी कोणत्याही प्रकारचा न विचार करता मी त्यांना कसे वाचवायचे ह्या हेतूने पाण्यामध्ये उडी घेतली व त्यांच्यापर्यंत पोहोचलो. त्यांना धीर दिला व त्यांना पाण्याच्या बाहेर काढले. यात मला खूप आनंद वाटला. त्याचबरोबर बीड जिल्ह्याचे सामाजिक कार्यकर्ते संजय तांदळे सर यांनी मला मार्गदर्शन केले आणि नंतर प्रधानमंत्री राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कारासाठी माझी निवड झाली. आपल्या देशाचे माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते 23 जानेवारी 2023 रोजी मला प्रधानमंत्री राष्ट्रीय बालशौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचवेळी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते सुद्धा मला मार्गदर्शन भेटले. तरी या घटनेचा संपूर्ण आढावा घेऊन दिलीप फलटणकर सर दिग्दर्शक मराठी बालभारती पाठ्यपुस्तक या मराठी पुस्तकाचे त्यामध्ये 2026 रोजी धाडसी रोहन म्हणून इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तक मराठी म्हणून एक धडा छायाचित्रित केलेला आहे. जो प्रसंग घडलेला होता, जे कार्य घडलेले होते माझ्या हातून, त्या प्रसंगावर आधारित हा धाडसी रोहन म्हणून एक मराठीच्या पुस्तकात 12वा धडा म्हणून प्रदर्शित करण्यात आलेला आहे. तुला जो धाडसी रोहन असा अभ्यासक्रमामध्ये जो आता 2 पानावरती तुझं जे कार्य आहे ते त्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत जाणार आहे, काय वाटतं तुला याच्याबद्दल? ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रेरणादायी बाब म्हणून ओळखली जाईल. त्यांना या गोष्टीचा आधार व या गोष्टीचे प्रोत्साहन मिळणार आहे. येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी सामाजिक कार्य, देशसेवा आणि समाज हितासाठी सदैव तत्पर राहण्याचा एक आनंद निर्माण होईल व शिक्षण घेता येईल. त्याचबरोबर हा पुरस्कार, हा संघर्ष माझा एकट्याचा नसून संपूर्ण महाराष्ट्राचे नामांकित झाले असून पूर्ण देश पातळीवर एक छोट्या गोष्टीचा क्षण एक मोठ्या आनंदाच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. फक्त एकच कार्य होतं की आपण कोणाच्या तरी वाईट काळामध्ये मदत केली. या गोष्टीचा एक सार्थ अभिमान संपूर्ण या महाराष्ट्राला लाभलेला होता. आपल्यासोबत ज्या महिलेचे प्राण वाचवले रोहनने आणि ज्या महिला त्या पाण्यात बुडल्या होत्या आणि त्यांना रोहनने वाचवलं त्या देखील आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीने रोहनने तुम्हाला वाचवलं आणि काय परिस्थिती होती त्यावेळेची? इतकी बिकट हे होती, म्हणजे परिस्थिती होती की मला वाटलं आता मी गेले. म्हणलं आज जर रोहन नसता तर मी आज ह्या जगात नसते. पण आता रोहनमुळं मला आज हे जगात वावरायचं हे ते मला सगळं हे झालं. माझ्या मुलांपासून हे सगळ्या ह्याच्यापासून मी आज वावरते. मी आज ह्याने की मला रोहनने माझे प्राण वाचले म्हणून मी या जगामध्ये आहे. म्हणून खरंच रोहनचं मिले असाच मुलगा सगळ्यांना घरोघरी असाच मुलगा जन्माला यावा हीच माझी देवाजवळ प्रार्थना. पण आज त्याच घटनेमुळं रोहनचं एका पुस्तकामध्ये रोहनचं शौर्य त्यामध्ये दाखवलंय. त्यामध्ये तुमचा देखील उल्लेख आहे आणि रोहनने कसं तुम्हाला वाचवलंय ते देखील आता मुलांना शिकायला मिळणार आहे. मग ह्याकडे कसं पाहता, काय वाटतंय?
खूपच हे चांगलं वाटलं की आता खरंच सावीच्या ह्याच्यामध्ये धड्यामध्ये हा प्रसिद्ध झाला आहे. मी पण त्याच्यामुळं गाजले, हे आज जगात आहे म्हणूनच गाजले म्हणले ह्याच्यामुळं. मग असंच विद्यार्थ्यांना सगळं लहान मुलांना हे व्हावा ना त्याचे ह्याच्या शौर्याबद्दल, आणि त्यांनी पुढचं काय हे असंच करावा, हेच माझी हे आहे. आपल्यासोबत रोहनचे वडील देखील आहेत. काय त्यांच्या भावना आहेत आणि काय ते आपण जाणून घेऊया. काय वाटतं तुम्हाला, जे रोहनचं धाडस होतं त्याला जो पुरस्कार मिळाला आणि आज त्याची देशभरामध्ये चर्चा होती आणि महाराष्ट्रात देखील चांगल्या प्रकारे कौतुक केलं जातंय? सर्वप्रथम त्याला तो बालशौर्य पुरस्कार मिळाल्यापासून खूप भारी वाटलं. आपलं महाराष्ट्राला, पूर्ण देशाला खूप त्याचं हे वाटलं की एक छोट्याशा 14 वर्षाच्या मुलाने एका महिलेचं प्राण वाचवला व त्याला राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला आणि तो मिळाला पण. त्याबद्दल खूप भारी वाटलं सगळ्यांनाच. आणि परत त्याचं एक दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं पाठ्यपुस्तकामध्ये पण धडा आला. तो धड्यामध्ये त्यांचं पूर्ण कौतुक केलं आणि ते कसं धाडसी रोहन म्हणून या नावाने त्याची निवड झाली. आणि तो धडा लेखकाने पूर्ण लिहून पूर्णपणे असा धडा प्रत्येक मुलांना कानाकोपऱ्यात, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये पाहायला, शिकायला मिळेल आणि त्याच्यापासून त्याची मुलांना थोडी प्रेरणा पण होऊन जाईल. काय वाटतं तुम्हाला, आज जे रोहनचे कौतुक होतं आणि जो शालेय अभ्यासक्रमामध्ये त्याच्या जे काम त्यांनी केलं आहे, जी समाजसेवा केली आणि ज्या महिलेचे प्राण वाचवले, त्याचा आज पाठ्यपुस्तकामध्ये तो धडा आलेला आहे. 2026मध्ये तो मुलांना शिकायला मिळणार आहे. काय वाटतं तुम्हाला आणि कसं पुढे काय लोकांना अहवाल करतात? लोकांसाठी तर खूप हेच आहे, परंतु मुलांसाठी तर खूप हे आहे, धडा शिकण्यास मिळतोय. आणि सर्व रोहन असे आपल्या भारतात, महाराष्ट्रात रोहनना जसं हे झालं तसं सगळ्या मुलांकडून अपेक्षा करतो आणि त्यांच्याकडून समाजसेवा घडावी असं पाठ्यपुस्तकात त्या धड्यातून शिकावं आणि त्यांनी करून दाखवावं. आपल्यासोबत रोहनच्या आई देखील आहेत, ज्या रोहनला लहानाचं मोठं केलं, त्याला शिक्षण दिलं आणि संस्कार देखील केले आणि आज रोहनचं नाव महाराष्ट्रभरात, देशभरात चर्चा झाली आणि त्याला पुरस्कार देखील मिळाला. काय वाटतं ताई तुम्हाला? सर, निश्चितच मला पण खूप आनंद झाला आहे. जसा महाराष्ट्राला आनंद झाला आहे तसा पूर्ण कुटुंबाला, नातेवाईकांना आनंद झालेला आहे. हा कालावधी जो आहे 10 वर्षाच्या पुढचा, हा कालावधी किशोरवयीन अवस्थेचा आहे. आणि या किशोरवयीन अवस्थेमध्ये मुलं स्वतः निर्णय घेतात, धाडस करायला जातात. आणि त्याचप्रमाणे रोहनने सुद्धा धाडस केलं आणि त्या धाडसाचं फल त्याला समजा चांगलंच भेटलं आणि तो त्यांचा जीव वाचवू शकला. आणि त्याचं फलसुद्धा निश्चितच तुमच्या समोरच आहे, आपल्या सगळ्यांच्या समोर. त्याच्यामुळं या आदर्श जे फलटणकर साहेब आहेत, लेखक या पुस्तकाचे, तर त्यांनी जो धडा लिहिला आहे धाडसी रोहन, याचा या किशोरवयीन मुलांसाठी प्रेरणा मिळावी, त्यांच्यामध्ये ते धाडस, ते साहस निर्माण व्हावं आणि त्यांची निर्णय क्षमता ही स्ट्रॉंग व्हावी, चांगली व्हावी. निश्चितच आपला देश तरुणांचा देश आहे आणि निश्चितच मुलांना निर्णय घेण्यासाठी, धाडसी निर्माण होण्यासाठी, साहसासाठी त्याचं निश्चितच त्यांना प्रेरणा मिळेल आणि ते सक्षम बनतील. ह्या कुटुंबाच्या भावना आहेत आणि रोहनचं जे ध्येय आहे, जे समाजसेवेचं ध्येय आहे, वडिलाकडनं तेच धडे मिळाले आणि आईकडनं पण तेच धडे मिळाले आहेत रोहनला. आणि त्याच शिकवणीवरती रोहन आता पुढे वाटचाल करतो आणि आरोग्य विभागामध्ये तो सध्या एका कॉलेजमध्ये सध्या तो शिक्षण घेतोय आणि पुढे त्याला जी देश सेवा करायची असेल किंवा आरोग्य विभागातली जी आरोग्याची सेवा करायची, ते त्याचं ध्येय आहे. LS मराठीसाठी दीपक जाधव, बीड.